नमस्कार मंडळी, आपण पाहतोय स्वराज्य ग्रुप प्रेझेंट नेता स्टोरीज आणि आज आपले गेस्ट आहेत संजयजी देरकर, जे वनी मतदारसंघाचे आमदार आहेत आणि आज आपण खास बातचीत करणार आहे नेता स्टोरीज या पोर्शन मध्ये संजयजी देरकर यांच्यासोबत. नमस्कार सर. नमस्कार सर, माझा पहिलाच प्रश्न आज तुम्हाला असा आहे की तुम्ही वनी मतदारसंघाचे आमदार आहात. प्रथमतः तुम्हाला वनी मतदारसंघाच्या जनतेने संधी दिल्याबद्दल खूप खूप तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा देखील. धन्यवाद. सर, तुम्हाला राजकारणात जावे असं कधी वाटलं? मी कॉलेज लाईफ मध्येच राजकारणात आलो आणि राजकारणात तिथूनच शिकलो. कारण त्यावेळेस ग्रामीण भागातील मुलं हे कॉलेजमध्ये येत होते आणि कॉलेजमध्ये येत असताना त्यांना ज्या अडचणी जात होत्या, स्टुडंट फोरम आम्ही एक तयार केलं, ग्रामीण पॅनल म्हणून एक आम्ही कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक कॉलेजमध्ये तयार केलं आणि त्या फोरमच्या माध्यमातून त्या ग्रामीण भागातील येणारे जे काही स्टुडंट्स होते, त्या स्टुडंटच्या भरपूर काही अशा प्रॉब्लेम्स होत्या की ज्या शहरी भागात त्यांना पूर्ण होत नव्हत्या. म्हणून आम्ही हे फोरम तयार करून त्यांच्या ॲडमिशन्स पासून, त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेपासून, त्यांना ज्या ज्या अडचणी जात होत्या त्या अडचणी दूर करायचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही केल्या. मग सर, हे करत असताना तुम्ही कुठल्या म्हणजे वयाच्या कोणत्या वर्षी होता किंवा कुठल्या इयरला होता? मी 1987 मध्ये MSc करून वापस आलो होतो इथं. BSc मी वनीलाच केलं LT कॉलेजला आणि BSc फर्स्ट इयरला असतानाच ही ग्रामीण पॅनलची आम्ही स्थापना केली आणि अनेक गेल्या म्हणजे जवळपास 10 वर्ष हे स्टुडंट फोरम आमचं ग्रामीण पॅनल या नावानं राहिलं. इथंच नव्हे तर मारेगावला सुद्धा हे फोरम आम्ही ओपन केलं. त्यावेळेस तिथं सुद्धा नवीन कॉलेज स्थापन झालं होतं आणि या माध्यमातून आम्ही युनिव्हर्सिटी लेवलच्या ज्या काही इलेक्शन्स निवडणुका राहत होत्या, इथून आम्ही UR पाठवायचा आणि तिथं CR पाठवायचे, CR मधून UR नेमायचे आणि UR नेमल्यानंतर तिथं प्रेसिडेंटचं स्टुडंट फोरमचं अमरावती युनिव्हर्सिटीला एक फोरम असतं आणि त्या फोरमचं आम्ही इथून प्रतिनिधित्व पाठवत होतो आणि तेव्हापासून या घडामोडी सुरू झाल्या. खरं तर विद्यार्थी दशेपासूनच तुमच्या राजकारणाला सुरुवात झाली, कॉलेज लाईफ पासून. मग आयुष्यातली अशी पहिली निवडणूक कुठली आहे की जे तुम्ही लढले आणि हार झाले, जीत झाले, जे काही झालं? मी 1991 मध्ये पहिलं इलेक्शन्स लढलो नगरपालिकेचं. मी माझ्या याच वार्डात उभं होतो. त्यावेळेस वेगळी परिस्थिती होती. आम्ही जस्ट कॉलेज लाईफ मधून निघालो आणि 1991 मध्ये मी नगरपालिका इलेक्शन्स लढलो. आणि सर, मग त्यामध्ये काय झालं होतं नगरपालिका? आणि त्यामध्ये सुरुवातीला तर नगराध्यक्ष होता आलं नाही, कारण काही परिस्थिती वेगळी होती. नंतर मी 93-92 मध्ये नगरपालिकेचा अध्यक्ष झालो आणि नगरपालिका अध्यक्ष झाल्यानंतर मी या वनी विभागात, वनी शहरात काम करायला सुरुवात केली आणि ते काम करत असताना मला इतका आनंद होत होता की काहीतरी एक नवीन काम करायची संधी आपल्याला इथं आपल्या याच्यात मिळत आहे. त्यावेळेस मी या ठिकाणी नगरपालिकेत असताना आज जे आपल्याला आज सगळ्यात जे गाळे दिसते, नगरपालिकेला उत्पन्न नव्हतं. त्यावेळेस मला लक्षात आलं की याला उत्पन्न नाही, नगरपालिकेला कुठंतरी सोर्स यायला पाहिजे. तर तो सोर्स निर्माण करायचा प्रयत्न केला आणि त्यात सर्वात जास्त गाळे म्हणजे प्रत्येक जितक्या प्राईम लोकेशनच्या जागा होत्या त्या जागेवरती आम्ही गाळे बांधले. आपले लोक अतिक्रमणात बसले होते, त्यांना काही लोकांना, अतिक्रमणाच्या लोकांना तिथं गाळे दिले, काही लोकांना ऑप्शन करून गाळे दिले. अशा पद्धतीचं शाळा नंबर 1 असो, 2 असो आणि जितक्या गव्हर्नमेंटच्या ज्या जागा होत्या त्या ठिकाणी अनेक गाळे उभे करून नगरपालिकेला उत्पन्नाचा सोर्स केला. आज जो दुतर्फी रोड दिसत आहे, त्यावेळेस सिंगल रस्ता होता. आम्ही तिथं दुतर्फी रोड केला, त्याला सुद्धा खूप विरोध झाला. मग नंतर लोकांना लक्षात आलं का, अरे खरंच चांगलं काम आहे. अलग अलग आपला रहदारी आहे ती अलग अलग व्यवस्था झाली. त्यानंतर आम्ही 1994 मध्ये शिवाजी महाराजाचा टिळक चौकात आपण एक पुतळा उभारला, एक भव्य असा, आज त्या इथं आहे.
शिवाजी चौक आपण जो म्हणतो, तो एक सर्व समावेशक असं मंडळ तयार करून त्यात मुस्लिम होते, एससी होते, एसटी होते, इतर सर्व समाजाच्या लोकांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज स्थापन केला. आम्ही एक मंडळ स्थापन केलं आणि त्याच्या माध्यमातून तो शिवाजी महाराजचा पुतळा, अश्वारूढ पुतळा आम्ही त्या ठिकाणी तयार केला आणि 95 मध्ये त्याचं लोकार्पण झालं. अच्छा, म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं कन्स्ट्रक्टिव्ह वर्कवर तुम्ही भर दिला. म्हणजे वेगवेगळे मार्केटिंग एरिया डेव्हलप करणे असो किंवा मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे करून सर्व धर्मसमूहाची शिकवण जनमानसात, कारण की तुम्ही सर्व जातींना घेऊन ते एकंदरीत तो पुतळा बसवला आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते त्या पद्धतीने नगराध्यक्ष असताना काम केलं. खरीच अभिमानाची गोष्ट आहे. मग सर, 99 मध्ये तुम्ही पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले. त्या 99च्या निवडणुकीमध्ये काय अनुभव आले? कारण की त्या निवडणुकीमध्ये तुमची पहिली निवडणूक होती. तुम्ही नगराध्यक्ष म्हणून वणीमध्ये काम केलं, पण तुमचं ग्रामीण भाग, झरी, मारेगाव, वणी अशा पद्धतीनं ते हे कसं काय अनुभव होता आणि काय काय राहिलं त्या निवडणुकीत? 1999 मध्ये मला याचा फायदा झाला की मी ग्रामीण पॅनल कॉलेजमध्ये जेव्हा स्थापन केलं, ग्रामीण विद्यार्थी सर्व खेड्यापाड्यातून आले होते आणि मला त्याचा फायदा झाला. 99च्या अगोदर मी एक वणी नागरी सहकारी बँक म्हणून या ठिकाणी आपल्या वणीमध्ये स्थापन केली, जेणेकरून सर्व लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे या हिशोबाने. आणि वणी नागरी बँकेची मी स्थापना केली 99 मध्ये. आणि त्याच वेळेस इथे अजित पवार आले होते. त्यावेळेस अच्छा. अजित पवार जिल्हा बँक MS बँकेचे अध्यक्ष होते. अच्छा. मी त्यांना उद्घाटनासाठी यावेळेस बोलावलं होतं. आणि त्याच वेळेस नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शरदचंद्रजी पवार यांनी पार्टी स्थापन केली होती 99 मध्ये. आणि ते आले असता आम्ही उद्घाटनाला बोलवलं. त्यांनी पाहिलं, उद्घाटनच इतकं भव्य दिव्य उद्घाटन झालं या ठिकाणी वणी नागरी सहकारी बँकेचं. त्यावेळेस त्यांनी पाहिलं, त्यांना हिरवून घेतलं की हा माणूस आपल्या कामाचा आहे. तर त्यांनी काही दिवसांनी जेव्हा पक्ष स्थापन झाला तेव्हा मला बोलवून घेतलं आणि सांगितलं का तुला इथं राष्ट्रवादीचा आमचा काम करायचं आहे. आणि त्यानंतर मी ते काम सुरू केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं. आणि ते करत असताना लगेचच निवडणुका लागल्या 99च्या इलेक्शन्स. त्यावेळेस मी त्याच्या आधी कधी म्हणजे म्हणजे राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आल्याच्या आधी वाटलं होतं की आपण निवडणुकीत विधानसभा लढवावं, की त्याच्यानंतर ते सगळं चालू झालं? नाही, याच्या अगोदर मी कोणत्याच पक्षात नव्हतो. ग्रामीण पॅनल दुसरं काहीच नव्हतं. ग्रामीण पॅनल घेऊनच लढलो. नगरपालिका इलेक्शन लढलो होतो तेव्हा पक्षच लढलो. मी कोण्या पक्षात नव्हतो. 99 मध्ये जेव्हा ते आल्यानंतर मी पक्षाचा विचार केला. चला, शरदचंद्रजी पवार यांचा पक्ष आहे आणि त्यात आपण गेलो पाहिजे. एक चांगलं आपल्या भागात चांगले कामं करायच्या हिशोबानं सामाजिक आणि राजकीय कामं या ठिकाणी होण्याच्या दृष्टिकोनातून मी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलो. आणि 99चे इलेक्शन्स लागले. 99च्या इलेक्शन्समध्ये फार जोश होता, कारण तरुण वय होतं. काम करायची खूप अशी आवड होती. संख्या पण भरपूर होती. विरोधी पक्ष काँग्रेसचे त्यावेळेस वामनरावजी कासावर उभे होते. शिवसेनेकडून त्यावेळेस मोहितकारजी उभे होते. हे सर्व असताना जे काही मला पाठबळ मिळत होतं, असं वाटत होतं की आपण यावेळेस निवडून येऊ. आणि एक उमेद आणि नवीन चेहरा या वणी विधानसभेला त्यांनी वाटलं की आता नवीन आहे, याला कुठेतरी चान्स दिला पाहिजे. परंतु राजकीय घडामोडी असते, त्यात कमी जास्त होत असते. ती निवडणूक मी हारलो, परंतु खचलो नाही. पुन्हा प्रयत्न केला. 2004 मध्ये. तेव्हा किती मताधिक्य मिळालं होतं तुम्हाला? तेव्हा मला 29,000 जवळपास मला त्यावेळेस मतं मिळाली होती. आणि निवडून आलेल्या उमेदवाराला 32,000 मतं होते. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणजे खूप कमी फरकाने त्यावेळेस पराजित, 2-3 हजार खूप कमी फरकाने त्यावेळेस गेलो. त्याच्यामुळे मी काही हार मानलो नाही. चला, पहिली वेळ आपली होतीच आहे म्हणून पुन्हा आम्ही जिद्द बांधली, पुन्हा पक्ष बांधणी सुरू केली. परंतु 2004 मध्ये असं झालं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अलायन्स झालं. त्या अलायन्समध्ये काँग्रेसला तिकीट गेल्यामुळे आणि इकडे शिवसेनेला विश्वास नांदेकरला तिकीट गेल्यामुळे माझा तोच प्रश्न पुढचा आहे की म्हणजे 2004 ची न निवडणूक लढवण्याचे कारण काय? तुम्ही निवडणूक लढवली नाही. त्यावेळेस काय झालं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आली आणि एकत्र आल्यामुळे अलायन्स झाल्यामुळे त्यातून फक्त काँग्रेसला तिकीट गेली. त्यावेळेस मी विचार केला की जेव्हा काँग्रेसला तिकीट गेली तर आपण अपक्षात काय राहायचं, काय करायला पाहिजे.
विचार भरपूर केला. त्यावेळेस सेनेला विश्वास नांदेकरला तिकीट मिळाली. आता त्याला मिळाल्यानंतर आम्ही विचार केला की चला कुणाला तरी एकाला तिकीट मिळाली आहे. सर्व जनतेचा आणि आमच्या समाजाचा एक मोठा वर्ग माझ्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की यावेळेस तुम्ही थांबा, विश्वास नांदेकरला तिकीट मिळाली आहे, त्याला तुम्ही यावेळेस प्राधान्य देऊ आपण. कुठेतरी समाजाला एखादं प्राधान्य मिळालं पाहिजे हा विचार ठेवला. सर्वांच्या आग्रहाखातर सर्वांच्या विनंतीला मान दिला आणि त्याला सांगितलं की हे इलेक्शन तुझं 2004चं, परंतु पुढचं इलेक्शन्स आहे, त्यावेळेस तुम्ही मला मदत करायची. अच्छा. असं ठरल्यानंतर आम्ही तो फॉर्म त्यावेळेसचा वापस घेतला. बरं, तेव्हा असं वाटलं नाही की आपण फक्त 3,000 मतांनी किंवा 2,500 मतांनी, म्हणजे 29,000 तुम्हाला आणि 32,000 विनिंग कॅन्डिडेटला 99 मध्ये, मग तेव्हा आपल्याला एवढे कमी लीड यावेळेस आपण निवडून येऊ शकतो, आपण अपक्ष जर राहिलं तर? आणि मग अशा वेळेस तुम्ही म्हणजे माघार घेणं हे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे कारण की आपण एक विजयाच्या त्या टोकापर्यंत गेलो होतो. तर मग अशा वेळेस तुम्ही ते कसं काय म्हणजे सावरलं ते सगळं? म्हणजे विचार केला की समाजाचा विचार होता, सर्व कार्यकर्त्यांचा हे होता, सर्व जे गावातील जनता होती ती असं म्हणत होती की अपक्ष राहिलं तर पुन्हा आपले तीच पुनरावृत्ती व्हायची, दुसरा माणूस निवडून यायचा. त्याच्यापेक्षा आपण कुठंतरी थांबलं पाहिजे, आपल्या माणसाला सपोर्ट केला पाहिजे आणि त्या ठिकाणी त्याला निवडून देण्यासाठी तुम्हाला थांबावं लागेल असं सगळ्यांचा आग्रह असल्यामुळे आणि त्या आग्रहाला मान देऊन मी सर्व समाजाच्या लोकांना मान देऊन मी त्यावेळेस ती उमेदवारी मागे घेतली. परंतु ती बाइंडिंग होती, आमची दोघांची बाइंडिंग होती की या बाइंडिंग मध्ये हे 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 म्हणजे 2004 तुला आणि 2009 मला. अच्छा. असं बाइंडिंग झाल्यानंतरच आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. परंतु त्या बाइंडिंगला ते म्हणजे त्यांनी तो त्या पद्धतीने राहिले नाही. मला पुन्हा 2009 मध्ये इलेक्शन लढावं लागलं आणि 2009 मध्ये मला म्हणजे 9 मध्ये त्यांनी ते त्या बाइंडिंगवर ते ठाम राहिले नाही. आणि त्यावेळेस सुद्धा अलायन्स होतं आणि त्याच्यामुळे मला ते त्या 2009 मध्ये पुन्हा वर राहावं लागलं आणि त्यावेळेस मी 42,000 मतं त्यावेळेस इंडिपेंडंट राहून 42,000 मतं घेतले. समोरच्याला 45 होते आणि विनिंग वाल्याला 52,000 मतं. अच्छा, म्हणजे तुम्ही सेकंड नंबरवरच राहत आले, कारण की तुमचा म्हणजे विनिंग कॅन्डिडेटचा आणि तुमचा मताचा फरक हा फार कमी दिसतोय प्रत्येक निवडणुकीमध्ये. तर मग आता तुम्ही 99 ते 2024 आजपर्यंत या सगळ्या प्रोसेस म्हणून जात असताना 42,000 मताधिक्य असणारा व्यक्ती हा सर्व अनेक पक्षांनी ऑफर केले असतील तुम्हाला. 2014 मध्ये भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस अशा वेगवेगळ्या पक्षांनी तुम्हाला म्हणजे विचारलं असतील या येणाऱ्या म्हणजे 99 पासून ते 24 पर्यंत. तर मग शिवसेनाच निवडायचं कारण काय? कारण मी बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी एक इलेक्शन लढलो, 2014 मध्ये पण लढलो, परंतु राष्ट्रवादी पक्षावरचा जो काही इथं आम्ही काम करत होतो त्याला पाहिजे तसं प्रोत्साहन मिळत नव्हतं. आणि त्यावेळेस बाळासाहेबांचे विचार, उद्धव साहेबांचे विचार, आदित्य साहेबांचे विचार हे मला कुठेतरी पटल्यासारखे वाटले. आपल्याला साजेसं असं वाटलं कुठेतरी या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे, त्यांचे विचार आपण आपल्या मतदारसंघात आपल्या भागात पोहोचवले पाहिजे. आणि त्यांची विचारसरणी इतकी चांगली, सोपी, सरळ होती की साध्या सोप्या माणसाला सुद्धा उद्धव साहेब आवडणारे. 1919 मध्ये आपण बघितलं ते निवडून आले आणि निवडून आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपद घेतलं आणि जे काम त्यांनी कोरोना काळात केलं हे सगळं बघता मला असं वाटलं की कुठंतरी आपण या पक्षात गेलो पाहिजे, या पक्षाची आपल्याला काम ते नोंदणी केली पाहिजे आपण आणि त्या पक्षात भलेही आपल्याला पद मिळो न मिळो परंतु आपण तिथं गेलो पाहिजे असा निर्धार केला आणि उद्धव साहेबाला जाऊन भेटलो आणि उद्धव साहेबांनी त्यांना होकार दिला. त्यावेळेस या ठिकाणी आपले पालकमंत्री संजयजी राठोड होते, त्यांनी सुद्धा मला प्रोत्साहित केलं आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना मी त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन प्रवेश केला. हा प्रवेशादरम्यान म्हणजे एक संजय देरकर इंडिपेंडेंट कार्यकर्ता किंवा राष्ट्रवादीचा नेता ते शिवसेनेत पक्षप्रवेश, या मधली घडामोड काय होती? म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं मग कुठं गेला तुम्ही, पहिलं कुठं हे केलं, मग त्याच्यानंतर शिवसेनेत कसं काय एकंदरीत? शिवसेनेत जायच्या अगोदर इथं यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक निवडणूक लागली होती आणि त्या निवडणुकीत महाविकास आघाडी या यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा झाली. आणि त्या महाविकास आघाडीमध्ये
संजय राठोड यांनी मला प्रोड्यूस केलं आणि तिथं मला प्रस्थापितेच्या विरोधात तिथं महाविकास आघाडीची मला तिकीट दिली बँकेची. अच्छा. आणि मारेगाव तालुक्यातून मी ती बँकेची निवडणूक जिंकून आलो. हम्म. जिंकून आल्यानंतर त्यांनी जेव्हा अलायन्समध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी होती आणि शिवसेनेच्या माध्यमातूनच मला ती तिकीट मिळाली होती. अच्छा. परंतु मी त्यावेळेस प्रवेश केलेला नव्हता. नव्हतं. नंतर त्यांनी मला निवडून आल्यानंतर जिल्हा बँकेचा उपाध्यक्ष सुद्धा बनवलं त्यांनी. अच्छा. तो सुद्धा संजय राठोड यांनी तिथं मला उपाध्यक्ष बनवलं. उपाध्यक्ष बनवल्यानंतर मला असं वाटलं की आता पक्ष एकच आहे, आपल्याला म्हणजे न जाताही तिकीटही मिळाली, उपाध्यक्षही बनवलं, तर कुठेतरी आपलंही दायित्व बनते की आपण या पक्षासोबत गेलं पाहिजे. मग त्यांनी मला सोबत नेलं. त्यावेळेस सर्व विश्वास नांदेकर होते, त्यावेळेस आपले राजेंद्रजी गायकवाड होते, असे सर्वजण आम्ही तिथं गेलो. साहेबांच्या कॅबिनमध्ये त्यांनी मला बोलवलं आणि सगळ्या गोष्टी त्यांनी रीतसर केल्या आणि त्या दिवशी मला प्रवेश दिला. अच्छा. मग आता 2022 मध्ये बंडखोरी झाली, म्हणजे सरकार पडलं, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पदावरून बाजूला झाले. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये एकंदरीत तुमच्या म्हणण्यानुसार संजय राठोड यांनी तुम्हाला तिथं घेऊन आणि सगळे एकंदरीत शिवसेनेचे नेते, मग तेव्हा संजय राठोडनी तुम्हाला म्हणजे असं म्हटलं काय की देरकर आता तुम्ही माझ्यासोबत या किंवा शिंदे यांच्यासोबत या, असं झालं होतं? नाही, तसं पुष्कळदा झालं. त्यांनी आता मलाही वाटत होतं की आपल्याला ज्या माणसाने उपकार म्हणजे जे काही हे दिलाय, पदं दिली आहे, त्या माणसासोबत जावं असं वाटत होतं त्यावेळेस. परंतु माझ्या मतदारसंघात बाळासाहेबांच्या विचाराचे लोक जास्त होते, बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारे लोक होते. आणि त्यावेळेस मला वाटलं की आणि मूळ सेना ही उद्धव सेना, बाळासाहेबांची सेना, उद्धव साहेबांची सेना, म्हणून मी म्हटलं मूळ सेनेतच राहायचं, ज्यांच्या हाताने आपण प्रवेश घेतलाय, कारण ते मूळ सेना होती. आता ही फुटीरवादी सेना होती, त्यावेळेस घडामोडी सर्वांनाच माहिती आहे. मग मी विचार केला की आपण मूळ सेनेसोबत राहायचं, जिथं उद्धव साहेब आहे त्यांच्या सोबत राहायचं, म्हणून मी त्यावेळेस तो निर्णय घेतला. मला पुष्कळ आग्रह झाला यांच्याकडनं, पण त्यांना मी म्हटलं की मी येऊ शकत नाही, मला ज्या पक्षात मला तुम्ही प्रवेश करून दिला मी त्याच पक्षाला. अच्छा. बरं, आता हे सगळ्या याच्यामध्ये तिकडं तर म्हणजे एक असं म्हणतं ना की राजकारणात कोणतरी वाली लागतो बा, म्हणजे कुणाचं तरी एक पाठबळ लागतं. मग अशा कंडिशन मध्ये तुम्हाला संजय राठोडनी पाठबळ दिलं आणि इथं मग ते तिकडं गेल्यानंतर तुम्हाला इथं पाठबळ म्हणजे तुम्ही एकांगी पडल्यासारखे झाले. पण यावेळेस या पिरियडमध्ये म्हणजे तुम्हाला पद देखील नव्हतं, तर मी या पिरियडमध्ये कसं काय तुम्ही स्वतःला सांभाळलं? नाही, 2-3 वर्ष मी पद घेतलं नाही. पद घ्यायसाठी मला आग्रह झाला होता, परंतु मी म्हटलं मला शिवसैनिक म्हणून काम करायचं आहे, पद्धती कशा असते, शिवसैनिक कसं असते हे जाणून घ्यायचं आहे. आणि जेव्हा मी पूर्ण मतदारसंघात फिरील आणि मला जेव्हा वाटेल की मला असं असं पद लागेल, त्यावेळेस मी पद घेईल. परंतु त्या मेन पिरियडमध्ये मला संजय देशमुख सारखे माणसं मिळाले. तिथं त्यांनी मला खूप प्रोत्साहित केलं, काही हरकत नाही, आपण काम करू, तिथं काम करायचं आहे. त्यानंतर मला तिथं विनायक राऊत सारखे नेते ज्यांनी मला पाठबळ दिलं, अरविंद सावंत यांनी सुद्धा खूप यासाठी मला प्रोत्साहित केलं. नंतर साहेबाकडे नेल्यानंतर साहेबांनी सांगितलं की तू एक काम कर, तू वनी विधानसभा क्षेत्राचं काम कर. अच्छा. आणि वनी विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून आम्ही तुझी नेमणूक करतो आणि त्या ठिकाणी तुम्ही काम करा आणि चांगलं वाटलं तर आम्ही पुढची तिकीट सुद्धा तुम्हाला देऊ. अच्छा. असं त्यांनी आश्वासित केलं. मी वनी विधानसभेत गेल्या 5-6 महिन्यापासून जेव्हा पद मिळालं तेव्हापासून मी पूर्ण फिरलो, संघटना बांधली, संघटनेच्या लोकांना एकत्र आणलं, शिवसेना संघटना होती, आमच्यासोबत राष्ट्रवादीवाले आले होते, ते सगळ्यांना एकत्र करून या निवडणुकीत मी उभा राहिलो. अच्छा. तर मग हे सगळं घडत असताना तुमच्याकडं म्हणजे हे तुम्ही काही इव्हेंट्स घेतले होते, म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे माझी वीज माझा अधिकार असा काहीतरी तो एक प्रकल्प, त्याच्या विरोधात पत्रकार परिषद सुद्धा झाली होती आणि पक्षातलेच लोक, काही लोक तिकडे होते आणि काही लोक इकडे होते. तर हे जनतेला थेट दिसत होतं की यांच्या पक्षामध्ये गट आहेत बा. तर मग अशा याच्या वेळी तुमच्यावर टीका झाली होती, तर मग या सगळ्या परिस्थितीला तुम्ही कसं हाताळलं? नाही, मी काम करत राहिलो. काय शेवटी पक्षाचं काम असो, तो कोणतंही काम असो, काम करणं महत्वाचं असते. मी त्या वादावादीला मी कधीच वाचा दिली नाही, त्याच्यावरती कधी प्रत्युत्तर दिलं नाही कोणाला. त्यावर विरोधकांनी तुम्हाला असंही म्हटलं की संजय देरकर 5 वर्ष शांत बसतात आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर
उभे होतात. तर यावर काय उत्तर द्याल? आता हे आशास्पद आहे, कारण 5 वर्ष जो माणूस चुपचाप राहते आणि नंतर त्याला इतके मतं मिळते, मग तो माणूस चुपचाप राहणारा माणूस आहे का? मला फक्त एवढंच, मी प्रसिद्धी कोणत्याच गोष्टीची करत नाही, कोणत्या काम केलेल्या मी केलं म्हणून मी कधी म्हणत नाही, आणि मी त्याला कधी प्रसिद्धी आजपर्यंत दिलेली नाही. त्याच्यामुळे लोकांना असं संभ्रम वाटते, की लोकांना नाही, विरोधकांना, ज्यांना असं वाटते की हा माणूस समोर नाही गेला पाहिजे, अशाच लोकांना वाटते. नाही तर प्रत्येक वेळा मताधिक्य पाहिलं तर कोणी असं म्हणेल का हा माणूस घरी जाऊन एवढे मतं मिळते, रिलेशन मिळते. कुठेतरी कामं केले पाहिजे, लोकांच्या सहवासात गेलो पाहिजे, तरच या सगळ्या गोष्टी होतं, हे लोकांना लक्षात आलं पाहिजे. करणारे, हे टीका करणारे करत राहतात. मला पुष्कळशा अनेक टीका केल्या त्यांनी अशा बाबतीत. आता तुम्ही बघितलं असेल, इलेक्शन मध्ये सुद्धा खूप टीका केल्या. 2000 माझा पुढचा तोच प्रश्न आहे की 2024 ची निवडणूक कसं काय बघता? म्हणजे 99 आणि 2024 ची निवडणूक याच्यामध्ये जो बदल झालेला आहे, म्हणजे तेव्हा प्रसार माध्यम एवढे नव्हते ऍक्टिव्हली, सोशल मीडिया नव्हता, किंवा मग इलेक्ट्रॉनिक मीडिया होता पण फार कमी होता, म्हणजे वनीची बातमी ते चॅनलला दिसत नव्हती. तर तेव्हाचं राजकारण वेगळं होतं, तेव्हाचे नेते वेगळे होते ना. आत्ताची परिस्थिती 2024 ची फार वेगळी आहे. तर ह्या सगळ्या इथं 99 आणि 2024 या निवडणुकीमध्ये काय तफावत वाटते तुम्हाला? पुष्कळ तफावत आहे, पुष्कळशा पद्धतीत फरक पडलेला आहे. सोशल मीडिया हा खूप स्ट्रॉंग झाला आहे, आणि आज कसं आहे, आज कुठंच एका ठिकाणी बसून सुद्धा सर्व प्रचार होते, अशा पद्धतीची यंत्रणा आज या ठिकाणी सज्ज झाली आहे. असं असताना सुद्धा महाविकास आघाडी असल्यामुळे, ही इलेक्शन्स महाविकास आघाडीचं असल्यामुळे, मला सर्वच पक्षांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, काँग्रेस पक्ष असो की कम्युनिस्ट पार्टी असो, या सर्वांनी, मराठा सेवा संघाच्या काही लोकांनी, या सर्वांनी एकत्रित येऊन ही निवडणूक आपल्या हाती घेतली, महाविकास जनतेने हातात घेतली. आणि त्याच्यामुळे मला या इलेक्शन्स मध्ये इतकं काही असं वाटलं नाही. जे इतके इलेक्शन्स मी स्वतः एकट्याने लढलो, परंतु यावेळेस सपोर्ट जनतेचा आणि पाठबळ सर्वांचं होत महाविकास आघाडीचं असल्यामुळे, त्यामुळे मी ही निवडणूक जिंकणं मला सोपं गेलं. बरं, तिकीट आणायसाठी अनेक नेते तत्पर होते. म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे इथं काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार होते, शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार होते, त्यानंतर महाविकास आघाडी म्हणून आणखी 1-2 उमेदवार इच्छुक होते. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीने शिवसेना आणि तुम्हीच हे समीकरण तुम्हाला कसं करता आलं, किंवा नेत्यांनी एकंदरीत कसं केलं, असं कसं वाटतं तुम्हाला? हे आता हा सर्व प्रश्न वरील आघाडीवरती आहे. महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांना ठरवायचा होता. मी माझ्या पक्षाला उमेदवारी मागितली, काँग्रेसवाल्यांनी काँग्रेसला मागितली, राष्ट्रवादीवाल्यांनी राष्ट्रवादीला मागितली. परंतु आता त्यांच्यात ताळमेळ त्यांनी बघितलं की कुठं हा कोण उमेदवार कुठं साजेसा बसते. त्यांनी तो निर्णय, महाविकास आघाडीचा होता, नेत्यांचा निर्णय होता, आणि ती त्या हिशोबाने ती तिकीट मला मिळाली. अच्छा, म्हणजे एकंदरीत महाविकास आघाडीच्या नेत्याला सरसावध मानून तुम्ही ही निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. माझा तुमचा पुढचा प्रश्न आहे की वणी मतदारसंघामध्ये अनेक युवक आहेत पण ते बेरोजगार आहेत, म्हणजे त्यांचा हाताला रोजगार नाही. अनेक तुम्ही रोजगार मेळावा सुद्धा घेतला असं आमच्या माध्यमांसमोर आलं. तर हे युवकांसाठी आता तुमचं काय विजन असेल वणी मतदारसंघातील? वणी मतदारसंघात बेरोजगारीचं प्रमाण फार जास्त प्रमाणात आहे. या ठिकाणी WCLच्या ओबी माइन्स या ठिकाणी काम करत आहे. त्या ओबी माइन्समध्ये जे काही कामगार काम करत आहे, त्यांना, या युवकांना तिथं त्या ठिकाणी प्राधान्य द्यायचं आम्ही मानस ठरवलं आहे. त्याचप्रमाणे जे कॅलिबरचे मुलं आहे, ज्यांचं एज्युकेशन चांगलं आहे, ITI केलं आहे, 12वी पास होऊन काही ना काही त्यांनी व्यावसायिक एखादा उपक्रम हाती घेतला आहे, अशा सर्वांना मी एक दालन उभं केलं आहे वणीमध्ये आपल्या शिवसेना पक्षातर्फे. आणि त्या दालनात त्यांना आम्ही, ज्या पद्धतीचं शिक्षण असेल त्यांनी तसा फॉर्म भरायचा, त्या पद्धतीचं नियोजन, बेरोजगारीचं नियोजन, ज्यांना रोजगार मिळाला पाहिजे, ज्यांना व्यवसाय करायचा असेल त्यांना व्यवसायाचा सुद्धा मदत करण्यात येईल, आणि ज्यांना नोकरीच करायची आहे परंतु आपल्या इथं मिळेल किंवा आपल्या या ठिकाणून बाहेरच्या ठिकाणी कंपन्यामध्ये कुठे असो, तो प्रयत्न आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं पक्ष कार्यालयात त्याची नोंदणी करून त्या बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल याचं आम्ही दायित्व उचललं आहे. बरं, आता माझा परत तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही खूप संयमी नेते आहात. 99 पासून ते 2024 पर्यंत तुम्ही एक संयमाने लढाई ही लढली आणि 24ला जिंकली.
पण तुमचे कार्यकर्ते देखील तुमच्यासोबत संयमाने तेवढ्याच याने निकरेने, कारण की हे म्हणजे राजकारणामध्ये फार कमी पाहायला मिळतो. नेता पडला की कार्यकर्त्यांची गर्दी हटते, नेता निवडून आला की कार्यकर्त्यांची गर्दी वाढते. पण तुमच्यासोबत तुम्ही अपवाद आहात त्याला, की तुम्ही सत्तेत नसताना देखील तुमच्याकडे कार्यकर्ते होते, सत्तेत असताना देखील तुमच्याकडे कार्यकर्ते आहेत. म्हणजे हे कार्यकर्त्यांना तुम्ही जपण्यामध्ये काय तंत्र म्हणजे कसं काय हे केलं तुम्ही? संबंध माझे सर्वांशी कौटुंबिक संबंध होते. कार्यकर्ता नव्हता, तो माझा हिस्सा होता, एक अच्छा, म्हणजे तुमच्या परिवाराचा हिस्सा होता. आणि ह्या परिवाराचा हिस्सा असल्यामुळे मी गेल्या 20 वर्षापासून त्यांना जोपासत आहो. आणि माझा एकही माणूस कुठं गेला नाही. त्यांनी माझी कधी साथ सोडली नाही, मी त्यांची कधी साथ सोडली नाही. मी कधी म्हटलं नाही त्यांना की अरे बाबा रे, तुम्ही म्हणजे राजकीय क्षेत्रात असं असते की आता तुम्ही बघितलंच किती घडामोडी, म्हणजे स्वतःच्या पदाची म्हणजे पद मिळवासाठी पक्ष सोडून दुसरीकडे जाणं हे तर आता आम गोष्ट होऊन गेली. परंतु माझ्या सोबतचे जे सवंगडी माझे आहे, माझं कुटुंब आहे, ते कुटुंब मला कधी सोडून गेलं नाही आणि माझ्यासोबत प्रामाणिक राहिलं, न्याय मितीला राहिलं. इतके सगळे पक्ष एकत्र असून सुद्धा त्यांनी मागं राहून ते कामं केले. कधी असं म्हटलं नाही की भाऊ मला हे करून द्या, मला ते करून द्या. त्यांना हे पाहिजे का भाऊ कुठेतरी बसले तर मग आमच्या सर्वांचा उद्धार होईल, सर्वांना कुठेतरी मानाचं स्थान मिळेल, हाच उद्देश ठेवून माझ्यासोबत सर्व माझी सवंगडी सोबत राहिले. अच्छा हो, माझा पुढचा प्रश्न आहे की महिलांविषयी तुमची वणी मतदारसंघात भूमिका काय असेल? कारण की आपण पाहतोय की अनेक अत्याचार महाराष्ट्रात वाढत आहेत. अनेक महिलांवर, छोट्या छोट्या मुलींवर अत्याचारांच्या घटना आत्ताच घडल्या, बदलापूर सारखे प्रकरण घडले. तर या दृष्टिकोनाने कोणातून काही कडक कायदे वणीसाठी करता येईल, तर याविषयी तुम्ही काय, महिलांविषयी काय म्हणजे भूमिका ठेवली आहे? नाही, महिलांचं सक्षमीकरण करणं, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, कारण जितके पुरुष आहेत तितकेच महिला आहेत. तुम्ही आता बघितलं असेल मतदारसंघात पुरुषाच्या बरोबर महिला मतदार आहेत. त्याच्यामुळे जेवढा हक्क पुरुषाचा आहे तेवढाच महिलांचा सुद्धा आहे. परंतु जे अत्याचार जे काही होत आहे आपल्या याच्यात, मी वनी विभागात प्रशासनाला टाईट करणार आहोत. कोणतीही गोष्ट महिलांच्या विषयी होणार नाही याची दखल आम्ही जरूर घेऊ, कारण त्यांच्या पाठीशी राहू. आणि या प्रशासन कसं टाईट राहील, कसं मजबूत महिलांच्या पाठीशी राहील याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. हो, वणीमध्ये अनेक मैदान आहेत, क्रीडा मैदान आहेत, अनेक खेळाडू देखील वणीमधून समोर गेलेले आहेत. एकंदरीत पाहिलं तर वणीमध्ये मोठ्या क्रिकेटची मॅच सुद्धा या ठिकाणी होते. मग क्रीडा क्षेत्रामध्ये वणीला आता मैदान पाहिलं तर यवतमाळचं मैदान आणि वणीचं मैदान. यवतमाळच्या मैदानमध्ये आपण पाहिलं की ज्याला आपण नेहरू स्टेडियम म्हणतो, त्याला एक सुसज्जता आणलेली आहे, म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये योगदान त्यांनी केलेलं आहे. तर आता आपण वणीमध्ये काय करू शकतो क्रीडा क्षेत्रामध्ये? तुमची भूमिका क्रीडा क्षेत्र म्हणून काय आहे? क्रीडा क्षेत्रात भरपूर असं काम या ठिकाणी करायचं बाकी आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी त्या खेळाडूशी निगडीत आहो, त्यांच्या नेहमी संपर्कात असतो. त्यांचे गेम्स असो, त्यांच्या स्पर्धा असो, या स्पर्धेच्या बाबतीत मला असं वाटते की या ठिकाणी एक सुसज्ज असं संकुल, क्रीडा संकुल होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी पूर्णतः प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी मी परवा त्या सर्व क्रीडा संकुलांच्या जे काही जिल्हा क्रीडा अधिकारी आहे यांना या 2 दिवसात बोलवून त्यांच्याकडल्या ज्या काही कल्पना आहे, नवीन नवीन काय करता येईल मुलांसाठी, युवकांसाठी, खेळाडूंसाठी, ते करायचा आपण निरंतर प्रयत्न करणार आहोत. अच्छा हो, आता आपण रॅपिड फायरकडे वळू. मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल, तर त्या प्रश्नाची तुम्हाला एक एक निवडायचं, त्यामधून म्हणजे एकच हे सांगायचं आहे. भाऊ, शिवसेना कुणाची? पहिला प्रश्न. उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? उद्धव ठाकरे. राष्ट्रवादी कुणाची? शरद पवार साहेब की अजितदादा पवार? शरद पवार. त्यानंतर दोन युवा नेते आहेत. दोन्ही युवा नेते सारख्याच वेळी आमदार झाले, सक्रिय झाले. एक पवार घराण्यातील आहे आणि एक ठाकरे कुटुंबातील आहे. तर मग रोहित पवार की आदित्य ठाकरे? आदित्य ठाकरे. आता भाऊ, एक तुमचा निगडीत प्रश्न, कुटुंब की शिवसेना? दोन्ही. अच्छा. आणि भविष्यात जर तुम्हाला मंत्री व्हायची संधी आली तर कुठलं खातं घ्यायला आवडेल? सामाजिक न्याय की शिक्षण? संधी आल्यावर बघू. अच्छा. हे होते आमचे
वणी मतदारसंघाचे आमदार सन्माननीय संजूभाऊ देरकर यांच्याशी आपण खास बातचीत केली आहे. भेटूया लगेचच पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद. धन्यवाद.